नमस्कार. UGC मालविया मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर. मी डॉक्टर ज्ञानेश्वर शेजूळ, सहाय्यक प्राध्यापक यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड, रोल नंबर 68. पंढरीची वारी या विषयावरती PPTचे प्रेझेंटेशन करत आहे. पंढरपूरची वारी ही एक सांस्कृतिक परंपरा आहे. महाराष्ट्रात पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे भव्य मंदिर आहे. या ठिकाणी आषाढी कार्तिकी एकादशीला महाराष्ट्रातील लाखो भक्त दर्शनासाठी येतात. आळंदी, देहू, सासवड, मुक्ताईनगर, नाशिक, पैठण येथून दरवर्षी दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. काल आषाढी एकादशी होती, आज आषाढी द्वादशी आहे. आषाढीच्या निमित्ताने लाखो भक्त पंढरपूरमध्ये येतात. हा सोहळा तयार होण्यासाठी लाखो भक्त एका महिन्यापासून दर कोस करत पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. आपण बघत आहात की हा दिवे घाटामधील वारीचा सोहळा आहे. हा आनंदाची अनुभूती देतो. मानवी जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य जीव हा परमसुखाच्या प्राप्तीसाठी आणि जीवनातून दुःखाच्या निवृत्तीसाठी धडपडत असतो. परंतु प्रत्येकाला ते प्राप्त होत नाहीत. खरा आनंद हा त्याग, समर्पण भावनेत व भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. असे तत्त्व मानणारे वारकरी भगवंताचे नामस्मरण करत वारीच्या मार्गाने पंढरपूरला निघालेले आहेत. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, संपुष्ट हे हृदयपेटी करुणी पोटी साठवू. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. ही आनंदाची अनुभूती वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्या भाग्याचा उदय वारीच्या मार्गामध्ये आहे असे मानणारे सर्व वारकरी पंढरीच्या मार्गाने निघालेल्या प्रत्येक वारकऱ्याला वाटतं, आपले जीवन समर्पित भावनेने जगताना त्यांना विठ्ठलाचा खूप मोठा आधार वाटतो. आपल्या वर्षभराचे कामाचे नियोजन करून आषाढी देवशयनी एकादशीसाठी वारकरी वारीच्या मार्गाला लागलेले आहेत. विठोबाच्या नामाचा गजर करत, ज्ञानोबा तुकाराम करत हे वारकरी आनंदाने पंढरपूरच्या मार्गाला नाचत गात भगवंताला आपले क्षम देण्यासाठी पोचलेले असतात. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोका. जाईल गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. ही वारी आनंदाची व्हावी यासाठी प्रत्येक वारकरी हरिनामात तल्लीन होऊन आपल्या संसाराची कोणतीही चिंता न वाहता त्यामध्ये समरस झाला आहे. वारकऱ्याला वारीचा हा संपन्न वारसा ज्यांच्यामुळे लाभला त्या संतांची खूप मोठी परंपरा आपल्या देशाला लाभलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र देशाची संत मांदियाळी निर्माण केली ही वारी संत ज्ञानेश्वरांनी दाखवून दिलेली आहे. हा मार्ग आज सर्व वारकरी निष्ठावान पांथस्थ म्हणून चालत आहेत. या वाटेचे वारकरी होताना गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, मुखामध्ये विठ्ठलाचे नाम आहे. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कनवळा वैष्णवांचा. याच्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत मुक्ताबाई या सर्व संतांच्या दिंड्या वारकऱ्यांसह पंढरपूरला निघालेल्या आहेत. सर्व जणू आपल्या मुखातून एकच सांगत आहेत, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाच्या गंगा. असे सर्व वारकरी आपल्या मुखातून एकच नामघोष करत पंढरपूरच्या मार्गाने निघतात.
ज्ञानोबा तुकारामचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने जात असतात. संतांनी दाखवून दिलेल्या मार्गाने मार्गक्रमण करत असतात. प्रत्येक संतांच्या विचाराचा आणि संस्काराचा आपल्यामध्ये रुजवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. संतांनी दाखवलेल्या त्यागाचे प्रतीक असणारा वारीचा मार्ग त्याने आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेला असतो. संत तुकारामांना तर विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेली आहे. त्याने आपल्या अभंगामधून पदोपदी उद्धृत केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा, कै कृपा करीसी नेने मज दिनाचे धावणे, शिनले माझे मन वाट पाहता लोचन तुका म्हणे भूक, तुझे पाहावया मुख. पंढरीच्या पांडुरंगाचे मुख पाहण्यासाठी प्रत्येक वारकरी हा आसुसलेला असतो आणि पंढरीच्या परमात्म्याचं दर्शन घेऊन प्रत्येक वारकरी हा सुखावलेला असतो आणि नंतरच तो काला करून आपल्या घरी जात असतो. तुकारामांना विठ्ठल भेटीची लागलेली ही आस त्यांनी आपल्या अभंगामधून व्यक्त केलेली आहे. देवा तुझ्या नामचिंतनाची गोडी माझ्या जीवनाला लागलेली आहे. तुझ्या दर्शनाची भूक माझ्या डोळ्यांना लागलेली आहे. प्राण गेला तरी हा माझा भक्तिभाव बदलणार नाही. माझ्या वाणीमध्ये पांडुरंगाचे गुणगान आहेत. असा प्रत्येक वारकरी भाव ठेवून पंढरपूरच्या दिशेने दरमजल कोस करत पायी प्रवास करत दिंडीमध्ये निघालेला असतो. माझी वाणी पांडुरंगाला समर्पित आहेत, कारण पंढरीचा पांडुरंग हा आधी मध्य आणि अंती त्याच वाणीचा विसावा आहे. तुकारामांना पांडुरंगाच्या कृपाप्रसादाने त्यांच्या बुद्धीला वेदांच्या अभंगाचे स्मरण झाले आहे. त्याबद्दल विठ्ठलाचा कृपाप्रसाद आहेत असे ते मानतात. वेदातील कर्म, उपासना, ज्ञान या तत्वत्रयीसोबतच तत्वबोध, प्रमेय, शास्त्रातील सिद्धांत आणि पुराणातील देवांचे अवतार कार्य या गोष्टी त्यांनी विठ्ठलाला साक्षी म्हणून आपल्या अभंगामध्ये उद्धृत केल्या आहेत. तुकोबाची आविष्कार करण्याची पद्धत अशी आहे की साक्षात विठ्ठल आपल्याशी बोलतो आहेत असे वारकऱ्यांना वाटते. तुकोबा अभंगाच्या निमित्ताने आपल्या जगण्याची कथा आणि व्यथा वारकऱ्यांना सांगत आहे असे वारकऱ्याला वाटते. वारकऱ्याचा धर्म सांगताना ते आपल्या अभंगामध्ये म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, जगाचे कल्याण व्हावे, सर्वांना शाश्वत सुख लाभावे, समाजात सर्वत्र दैवी संपत्ती नांदावी व सर्वांना अद्वैत बोध प्राप्त व्हावा आणि ईश्वर प्राप्ती होऊन सर्वांच्या आत्म्यास शांती लाभावी, ही विश्वकल्याणाची इच्छा संत तुकारामाने आपल्या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहेत. विठ्ठलाला ते म्हणतात, अल्प माझी बुद्धी म्हणून येतो काकुळती, आता दाखवा दाखवा तुमचे पाऊल केशवा, धीर माझ्या मना नाही नाही नारायणा, तुका म्हणे दया मज करा अभगिया. ज्ञानेश्वरांनी जे वैश्विक पसायदान मागलं त्याच पद्धतीचे पसायदान ओवी अभंगाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर आणि तुकाराम आपल्या लेखणीमधून मांडण्याचा प्रयत्न करतात. अरे या असे ते विठ्ठलाला आपल्या अभंगामधून तुकाराम महाराज आळवीत असतात. तुकारामांना जीवनामध्ये निश्चिंती प्राप्त होईल व मनाला समाधान वाटेल आणि वर्षभर तुझ्या रूपाचे ध्यान करेल. तुझ्यासाठी मी सर्वस्वाचा त्याग केला, तुला शरण आलो पांडुरंगा. आता कोणताही भावाने माझा अंगीकार करावा, हीच त्यांच्या जीवाची तळमळ आपल्याला अभंगामधून दिसते. तुका म्हणे होईल दर्शने निश्चिती, गायन ते गीत ध्यान मग. लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरला निघालेले आहे. ते याचसाठी की आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा. संतांनी सांगितलेली वारी ही केवळ वारी नसून प्रत्येक पावलागणिक त्या विठ्ठलाचे नाम घेत पावलागणिक यज्ञ करण्याचे पुण्य त्यांना या वारीमध्ये लाभलेले असतात असा समज वारकऱ्यांचा आहे. नाम घेता ते आपले देहभान विसरून नाचत असतात. ऊन पाऊस
वारा थंडी याची कोणतीही तमा न बाळगता वारकरी हा पायी प्रवास करत असतो. वारकरी जणू काही सर्वांना प्रेरणा देत आहेत की कितीही संकटे आली तरी आपण आपल्या ध्येयासाठी म्हणजे आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी चालत राहिलं पाहिजे. कोणतीही तडजोड न करता आपण विठ्ठलाला भेटलं पाहिजेत. निश्चितच विठ्ठल आपल्याला भेटेल आणि आपल्या जीवनातील ध्येय प्राप्ती होईल. संसारामध्ये हा जीव त्रासून गेला आहे, त्याला खरी विश्रांती विठ्ठलाच्या चरणाजवळ प्राप्त होते. त्याला भेटल्यानंतर सर्व जीवाचा शीण निघतो, त्याला परमानंदाची प्राप्ती होते. जीवनामध्ये विविध भौतिक वस्तूंनी सुख प्राप्त होते, तर विठ्ठलाच्या भजन आणि भक्तीने परमसुखाची प्राप्ती होते. जीवनातून दुःखाची निवृत्ती झाल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावरती प्रकट होतो, म्हणून आपली भावना या ठिकाणी तो व्यक्त करतो. पांडुरंग हा वारकऱ्यांचा आणि सर्व संतांचा त्राता आहेत, म्हणून प्रत्येक वारकरी निस्सीम भावे त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी तळमळीने वारीमध्ये जात असतात. त्रासला हा जीव संसारीच्या सुखा, तुझ विण सखा कोणी नाही. असे माझे मनी वाटते नारायणा, घालावी चरणी मिठी. ते सुंदर देखणे रूपडे, आवडीचे कोडे आलिंगण. नाही पूर्व पुण्य मज पामराशी, म्हणून मी पायासी अंतरलो. अलभ्य लाभ कैसा संचित वेगळा, विनवी गोपाळा दास तुका. तुकाराम महाराज विविध अभंगामधून वारीचे महात्म्य संत व जनांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात. भगवंताच्या दर्शनाने अलभ्य लाभ प्राप्त होतो. पूर्वजन्मीचे काही सुकृत माझ्या जीवनामध्ये काही संचित असेल म्हणून भगवंताने वारीसाठी बोलावले, असा भाव प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये असतो. आणि वारकरी हा कोणत्याही संकटाचा सामना करत, थंडी ऊन वारा पावसाची तमा न बाळगत हा पंढरीच्या वाटेनं चालत असतो. आर्त माझ्या बहुपोटी व्हावी भेटी पायांची, यासी तुम्ही कृपावंत माझी चिंता असू द्या. तळमळ करी चित अखंडित वियोगे, तुका म्हणे पंढरीनाथा जाणे व्यथा अंतरीची. पांडुरंगा, तुझ्या दर्शनाची आस माझ्या मनी बाळगून मी तुझ्या दारी आलो आहे. आता मला निराश करू नको, मला परतही करू नकोस. मला तुझे दर्शन देऊन धन्य धन्य कर. पोटी दर्शनाची तळमळ लागलेल्या वारकऱ्यांचा भाव तुकोबाने साध्या सोप्या शब्दांमध्ये व्यक्त केला आहे. भेटी लागी जीवा तुझी लागलेली आस, आपल्या जीवनामध्ये खरा आनंद विठोबाच्या नामाने त्याच्या भजनाने होतो. म्हणून त्याच्या भेटीसाठी हे वारकरी मोठ्या आनंदाने पंढरीला पोचले आहेत. सर्व भाव तुझे चरणी, काया वाचा मनासहित देवा. अनेक दुसरे नये माझ्या मना, राहिली वासना तुझ्या पायी. अशा प्रकारे भगवंताचे आपल्या जीवनामध्ये येणे म्हणजे आनंद, आणि त्याच्या भेटीला घरातून निघणार ती वारी होय. ही आनंदाची वारी वारकऱ्यांच्या जीवनामध्ये सदैव राहण्याची मागणी संत आपल्या अभंगामधून मागतात. वारी चुकून दे हरी, पंढरीची वारी चुकून दे हरी. ते आनंदाची वारी जणू सर्वांना सांगते. होय होय रे वारकरी पंढरीचा, असा प्रत्येकजण भाव आपल्या मनामध्ये ठेवून पंढरपूरला येतो. आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर आपण बघू शकतात या चित्रामध्ये चंद्रभागेच्या तीरावरती पुंडलिकाच्या मंदिराभोवती आणि या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सर्वजण वारकरी स्नान करून एकमेकाच्या अंगावरती एक एक ग्लास एक तांब्या पाणी टाकून एकमेकाचं दर्शन घेतात. पंढरीच्या पांडुरंगाच्या रूपामध्ये वारकऱ्यांना बघतात. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जण एकमेका यारे यारे लहान थोर. याती भलती नारी नर, इथं कोणीही मोठा नसतो, कोणीही श्रेष्ठ नसतं, कोणीही छोटा नसतो. सर्वजण विठ्ठलाचे रूप असतात आणि प्रत्येकजण अत्यंत भक्तिभावाने
एकमेकांचा सन्मान करतात. ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत प्रत्येक वारकरी हे पांडुरंग परमात्म्याचं मनोभावे रूप पाहतात, दर्शन घेतात. सावळे सुंदर रूप मनोहर आपल्या नेत्रपटलामध्ये सामावून घेतात. आणि आज द्वादशी आहेत. द्वादशीचा उपवास सोडून प्रत्येक वारकरी आनंदाने मनोभावे आपल्या गावी परतत असतात. अशी ही आनंदाची अनुभूती देणारी ही पंढरीची वारी मी माझ्या PPTच्या माध्यमातून आपणास समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. तुर्तास सर्वांना रामकृष्ण हरी.